शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. शेवटची संधी आहे. कर्जमाफीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. मयत कर्जदारांच्या वारसांना विशेष आव्हान सुद्धा देण्यात आलेले आहे. आता नुकतंच 6 मार्च रोजी जे अधिवेशन पार पडणार आहे, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे फायनान्शियल डिसिजन्स घेतले जाणार आहे, त्यामध्ये सुद्धा महत्त्वाच्या सूचना देण्यात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सगळी माहिती महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, शेवटची संधी असणार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत शासन स्तरावर शेतकऱ्यांची माहिती मागवण्याचे काम सुरू आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनी आपली जे काही माहिती आहे संबंधित बँकेकडे सादर करायचं आव्हान सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शेतकरी सभासदांना जाहीर आव्हान. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेती क्षेत्रात और शेतकऱ्यांच्या जीवनात आमूल बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळाखातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची माहिती पोर्टलवर अपलोडिंगचं काम सुरू आहे. ज्या शेतकरी सभासदांनी आपली माहिती दिलेली नाही ते तात्काळ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विकास संस्थेच्या सचिवांकडे किंवा बँकेच्या नजदीकच्या शाखेत जाऊन संपर्क साधायचा आहे. शनिवारपर्यंत मुदत असल्यामुळे नक्कीच इथे शेतकरी बांधवांनो हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून तुमची जी काही कर्जमाफी योजना आहे त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही. परत असं नको व्हायला की वेळ निघून जाईल आणि तुम्ही म्हणाल की आमचे कागदपत्रेच अजून जमा केलेले नाहीत. अधिक माहितीसाठी तुम्ही जे काही आपले संबंधित बँक आहे त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता राज्य शासनाच्या प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजना 2026च्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रशासकीय पातळीवर वेगाने काम सुरू आहे. नागपूर विभागासह राज्यभरात थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यात अडचण येत आहे व प्रशासनाने आता शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर सुद्धा केली असून तातडीने कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान इथे केलेलं आहे. तर हे जे आपले गाजलेलं न्यूजपेपर आहे जय महाराष्ट्र.न्यूज, तर जय महाराष्ट्र.न्यूज.com याच्यावरती सुद्धा डॉक्युमेंट लिस्ट कोणती दिलेली आहे, माहिती अभावी पोर्टलवर नोंदणी कशी रखडली आहे, ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी संस्थांमार्फत सध्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. जे संस्था आहेत त्यांच्यामार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे, परंतु हजारो शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक, बचत खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर उपलब्ध नसल्यामुळे योजनेच्या अधिकृत पोर्टलवर त्याची नोंदणी करणे शक्य होत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे लगेच तुम्ही काम करून घ्यायचं आहे लवकरात लवकर. आणि शेतकरी गाव सोडून स्थलांतरित झाले असले तरी काही कर्जदार शेतकऱ्यांचे निधन झाले आहे, अशा प्रकरणामध्ये बँक खात्याची माहिती अद्ययावत नसल्याची योजनेची अंमलबजावणी खोळंबलेली आहे. तर याद्या कुठं तपासायच्या आहे? ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांच्या नावाची याद्या प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. शेतकरी ही माहिती खालील ठिकाणी जाऊन तपासू शकता. आपल्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नजदीकचे जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत, ग्रामपंचायत कार्यालय आहेत, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालय आहे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता मयत कर्जदारांच्या वारसांना विशेष आव्हान करण्यात आलेले आहे. विभागीय सहनिबंधकांचे स्पष्ट केले आहे की जे मूळ कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला या योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. हे एक महत्त्वाचे पॉईंट आहे बघा. जे शेतकरी मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांच्या वारसांनी संबंधित बँकेच्या शाखेशी संपर्क साधून गरजेचं आहे व वारसा नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तातडीने बँकेत जमा केल्यास संबंधित कुटुंबाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. मयत शेतकऱ्यांनी वारसांनी या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे. बरेच शेतकरी बांधवांच्या बाबतीत हे घडलेलं आहे व पुढे जाऊन हे घडू नये म्हणून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ते कागदपत्र सांगितलेलं आहे. आता पात्र शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी काय आहे? नागपूरचे विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांनी सांगितले की विभागातील एकही पात्र शेतकरी या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहू नये. आपलं सरकार नक्कीच यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्यांचे नाव यादीत नाही किंवा माहिती अपूर्ण आहे त्यांनी विलंब आपले आधार कार्ड आणि बँक तपशील द्यायचे आहेत, अद्ययावत करावायचे आहेत. फेब्रुवारी 2026 महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे, जेणेकरून पुढील काळात कर्जमाफीची निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करता येणार आहे. तर महत्त्वपूर्ण शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांनी जे समिती असणार आहे किंवा जे काही बँक असणार आहे त्यांच्याशी नक्कीच संपर्क
साधायचे आहे, पूर्णपणे जे कागदपत्र सांगितलेले आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. या संदर्भात काहीही प्रश्न असू दे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमची कर्जमाफी होईल का नाही, तुम्ही कर्जमाफी करण्यासाठी पात्र आहात का नाही एकदा चेक करा. आणि तुमच्या कुटुंबापासून या योजनेपासून वंचित न राहण्यासाठी जे कागदपत्र आहे ते जमा करून लवकरात लवकर घ्या. तुम्ही जमा केले आहे का नाही आणि या संदर्भात काही अडचण असू दे नक्कीच कमेंट करा. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.